हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट आणि NTUDC नेट या दोन्ही एक्झाम संदर्भात ट्रान्सपरन्सी हा एक महत्त्वाचा इश्यू आहे. म्हणजे एक्झाम हे ट्रान्सपरंट वेने व्हावे, त्या अनुषंगाने सेट एजन्सी असेल किंवा NTUDC नेट संदर्भात एजन्सी असेल त्यांच्यामार्फत प्रॉपर वेने विचार केला जातो, प्रॉपर वेने प्लॅनिंग केलं जातं. पण हे असताना हे प्लॅनिंग किंवा हा विचार एक वेगळ्याच लेवलला जातो. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, सेट आणि नीट एक्झामच्या सेंटरवर गेल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. जसे की फॉर एक्झाम्पल, आत्ता मध्यंतरी TET एक्झाम कंडक्ट केली होती. त्या TET एक्झाममध्ये अनेक विद्यार्थ्यांचे शर्ट कट केले गेले. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं फुल बाईचं शर्ट आहे त्या विद्यार्थ्यांची बाई डायरेक्टली कट केलेली आहे. का तर हाफ बाईचं शर्ट असावं, हाफ बाईचं शर्ट असेल तरच तुम्ही एक्झाम देऊ शकता, असा रूल TET एक्झामच्या एका सेंटरवर त्यांनी काढला होता. ठीक आहे, छत्तीसगडमध्ये हे एक्झाम झाला TETचा, त्या ठिकाणी हा असा रूल त्यांनी काढला. म्हणजे पॉईंट समजून घ्या, रूल का आहे हे त्यांना कळत नाहीये, फक्त रूल आहे इतकंच त्यांना कळतंय, बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी म्हणायचंय काय, जर तुम्ही एखादा रूल ॲप्लाय करताय तर तो रूल का आपण ॲप्लाय करतोय हे समजून घ्या पहिल्यांदा, त्यानंतर तो रूल ॲप्लाय करा. म्हणजे ते कळतंय. पहा, हे जे शर्ट आहे फॉर एक्झाम्पल या XYZ स्टुडंटचं, या शर्टामध्ये कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस त्यांनी लपून ठेवलेलं नाही हे आपल्याला दिसतंय. कुठलीही चिठ्ठी त्या शर्टामध्ये नाहीये हे आपल्याला दिसतंय. कारण डेफिनेटली शर्ट कापण्यासाठी जितका वेळ लागलाय ना, त्यापेक्षा खूप कमी वेळात या शर्टाची इतकी बाई आहे ना ही चेक झाली असते, बरोबर ना. यामध्ये कुठल्याच प्रकारचं डिव्हाइस नाही, कुठल्याच प्रकारची गोष्ट त्यांनी लपून ठेवलेली नाहीये हे ते फाइंड आउट करू शकले असते, पाहू शकले असते. पण ते न पाहता त्यांना वरतून सांगितलं असेल की शर्ट हे हाफ बाईचंच असावं, म्हणून त्यांनी डायरेक्टली बाई कट करायला सुरू केलं. हे योग्य नाही. ठीक आहे, ज्यावेळेस आपण एखादा एक्झाम देत असतो, ॲज अ स्टुडंट म्हणून आपण एक्झाम सेंटरवर जात असतो, त्यावेळेस ऑलरेडी आपण खूप अभ्यास केलेला असतो. एक पॉझिटिव्ह वेने आपण एक्झाम सेंटरवर जातो आणि एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर त्यांचे वेगळेच रूल आपल्याला पाहायला भेटतात. त्यावेळेस विद्यार्थी निराश होतात, कुठं ना कुठं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण होते. म्हणजे पॉईंट समजून काय घ्यायचं आहे, जी रूल आहेत ना ते रूल का आहेत हे पहिल्यांदा एजन्सीने त्यांच्या स्टाफला प्रॉपरली समजून सांगितलं पाहिजे. ठीक आहे, बेसिक रूल काय आहे, एक्झामिनेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रॉड नाही झाला पाहिजे, कुठल्याही प्रकारची कॉपी वगैरे ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. हे सर्व होऊ नये म्हणून बाकीचे सर्व रूल आहेत, बरोबर ना. मग या ठिकाणी कळतंय आपल्याला विद्यार्थ्यांनी जे शर्ट घातले त्या शर्टामध्ये कुठलीच गोष्ट नाहीये. ठीक आहे, साधे शर्ट आहेत तर त्या शर्टाला कट करण्याचं कुठलंही कारण त्या ठिकाणी निर्माण होत नाही. पण तरी देखील छत्तीसगडच्या एका एक्झाम सेंटरवर ही गोष्ट केलेली आहे. पहा, खूप चुकीची गोष्ट आहे आणि अशा गोष्टींना कुठं ना कुठं आपण हायलाईट केलं पाहिजे, तरच हे कुठं ना कुठं चेंज होऊ शकतं. मी पण याला ॲग्री करतो की विद्यार्थ्यांनी प्रॉपरली एक्झाम दिला पाहिजे, कडक विद्यार्थ्यांचं चेक केलं पाहिजे, कुठेही विद्यार्थी कॉपी आत नेणार नाही याकडं सेट एजन्सी असेल किंवा पर्टिक्युलर एजन्सी असेल त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी जर कॉपी केली त्याला पूर्णपणे रिस्ट्रिक्ट करून टाका, पुन्हा एक्झाम देता येणार नाही अशी प्रोव्हिजन ठेवा, काहीच हरकत नाही. पण तुम्ही अननेसेसरी कुठल्याही प्रकारचे रूल त्या ठिकाणी जर विद्यार्थ्यांवर ॲप्लाय करत असाल तरी पूर्णपणे चुकीचं आहे. ठीक आहे, आता प्रामाणिकपणे जे विद्यार्थी अभ्यास करून येतात, ठीक आहे, अभ्यास केल्यानंतर ते फ्रेश माइंडने एक्झामिनेशन सेंटरला जातात आणि त्यावेळेस त्यांना जर अशा प्रकारच्या गोष्टी पाहायला भेटल्या तर त्या ठिकाणी विद्यार्थी नाराज होतात. ठीक आहे, हा फक्त एक पॉईंट या ठिकाणी तुम्हाला सांगितलं, असे खूप सारे पॉईंट आहेत. आता जर तुम्ही नेट एक्झामचा जर बारकाईने विचार केला किंवा सेट एक्झामचा विचार केला तर नेट सेट एक्झामिनेशनमध्ये अनेक वेळेस ते विद्यार्थ्यांना म्हणतात कमरेचा बेल्ट आहे तो काढून ठेवा. ठीक आहे, मग विद्यार्थ्याची पॅन्ट काढाली तरी पण चालेल. म्हणजे सांगायचंय काय, कमरेचा बेल्ट का काढावा, तर ते मशीन असतं, ठीक आहे, मॅग्नेटिकवालं, त्या ठिकाणी तो बेल्ट वाजतो म्हणून तो बेल्ट काढून ठेवा. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, कुठलीही प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी वाजली नाही पाहिजे. अहो पण वाजली नाही पाहिजे म्हणजे काय, त्या ठिकाणी कुठलाही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस नसावं, त्या अनुषंगाने ती चेकअप आहे. पण बेल्ट जर विद्यार्थ्यांनी काढला, त्यांनी बेल्ट प्रॉपरली चेक केला की बेल्टमध्ये काहीच नाहीये, तर विद्यार्थ्याला तो बेल्ट अलाउड करणं काहीच हरकत नाहीये. म्हणजे एखादी गोष्ट का करायची हे त्यांनी प्रॉपरली पाहिलं पाहिजे. अनेक महिला असतील, त्या महिलांना मंगळसूत्र काढायला लावतात, का तर सिस्टीममध्ये ते चेक करताना वाचतं. ठीक आहे, आता मंगळसूत्रामध्ये काय आहे का नाही हे तुम्ही 2 सेकंदामध्ये चेक करू शकता. आणि जर निघलं काही तर तुम्ही रिस्ट्रिक्ट करून टाका, पुन्हा एक्झामिनेशन देऊ नका देऊ त्या विद्यार्थ्याला. ठीक आहे, हॉल तिकीट जप्त करा, ऑनलाईन कारवाई करून टाका. म्हणजे तुम्ही एखादा विद्यार्थी असेल त्याच्यामध्ये हातामध्ये एक कडे छोटंसं काढून ठेवा
आता ते वाजणारच आहे, ठीक आहे. कुठल्याही प्रकारचा लोखंडाचा एखादा पार्ट असेल किंवा एखादी गोष्ट असेल किंवा तुमचं एखादं चांदी पितळ असेल तर ती गोष्ट वाचू शकते सिस्टीममध्ये, तर त्याही गोष्टी काढून ठेवल्या होतात. म्हणजे सांगायचे काय, हे रूल जे आहेत ना ते रूल प्रॉपरली त्यांनी फॉलो केले पाहिजे. कुठलाही रूल असं सांगत नाही की विद्यार्थ्यांची तुम्ही शर्ट काढा, विद्यार्थ्यांना मंगळसूत्र काढून ठेवला, ठीक आहे. म्हणजे अशा गोष्टी नाही आहे त्या. आता महिला असतील त्यांना मंगळसूत्र काढायला होतात, चुकीची गोष्ट आहे, ठीक आहे. तुम्ही नोटिफिकेशनमध्ये तसं टाका, रूल्समध्ये टाका की विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचं मंगळसूत्र घालून येऊ नये, कुठल्याही प्रकारचं म्हणू शकतो सोने चांदीची गोष्टी घालून येऊ नये, असं तुम्ही डायरेक्ट टाकून द्या. अंतरी एखादा विद्यार्थी चुकून हुकून घालून आला तर ते चेक करा प्रॉपरली, त्यामध्ये खरंच काय आहे का, नसेल तर सोडून द्या. म्हणजे ह्या पण गोष्टी प्रॉपरली त्यांनी कुठं ना कुठं ॲज अ माणूस म्हणून तरी फॉलो केलं पाहिजे. रोबोट नाहीत एक्झाम देणारे, ठीक आहे. एक्झाम देणारे स्टुडंट आहेत, ते पण कुठले स्टुडंट आहेत, ज्यांनी PG पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय, हुशार विद्यार्थी आहेत ते. त्यांच्याबद्दल असं विचार करणं, त्यांच्यासोबत असं वागणं हे चुकीचं आहे, ठीक आहे ना. या संदर्भात खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मला अनेक कमेंट आल्या त्या मागील एक्झामिनेशनमध्ये की सर आम्हाला कमरेचा बेल्ट काढायला लावला, ठीक आहे, चुकीचं आहे. तुम्हाला अंगठी काढायला लावतात, चुकीचं आहे. अंगठी कॉमन वेने तुम्ही चेक करून घ्या, तुम्हाला दिसतंय अंगठी कशी आहे, इलेक्ट्रॉनिक आहे, साधे आहे, त्याच्यामार्फत कॉपी होऊ शकते का नाही हे पहा तुम्ही. एखाद्या विद्यार्थ्याकडून एखादी चुकून गोष्ट आली तर ती व्हेरीफाय करा एकदा, ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कुठलंही डिव्हाइस तुम्ही आत नेऊ नये याबद्दल मी ॲग्री आहे, पण ज्या म्हणू शकतो आपण मेटलच्या गोष्टीत ते एकदा चेक तर करा. त्याच्यामध्ये काय असेल तर ठीक आहे, तुम्ही त्याला रिस्ट्रिक्ट करून टाका, पुन्हा एक्झाम देऊ नका देऊ. म्हणजे जे रूल आहेत ना ते एकदा सेट एजन्सीने किंवा नेट एजन्सीने प्रॉपरली फॉलो केले पाहिजे आणि प्रॉपरली त्या रूल संदर्भात गायडन्स जे आहे ना ते खालच्या अथॉरिटींना केलं पाहिजे. हे वरती जास्त काही नसतं, जे खालचे चेकर वगैरे करणारे असतात ना ते प्रॉपरली या गोष्टींचा अर्थ काढत नाही, अर्थाचा अनर्थ करतात आणि चुकीच्या वेळीने सर्व गोष्टी फॉलो करतात, ठीक आहे ना. म्हणजे एम काय तो प्रॉपरली तुम्ही समजून घेतला पाहिजे. एम काय, कॉपी झाली नाही पाहिजे, कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आत नाही गेलं पाहिजे, हे एम आहे. मग तुम्ही हेच जर एम प्रॉपरली समजून घेतलं, ठीक आहे, आणि जी पण अथॉरिटी असेल त्या अथॉरिटीने त्या ठिकाणी जिम्मेदारी घेतली, नाही मी सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रॉपरली चेक करतोय, कुठलीही कॉपी आढळली तर मी त्या ठिकाणी त्या गोष्टीला जिम्मेदार राहील, पण माझ्या प्रकारे मी चेक करेल, ठीक आहे ना. जर त्यांनी जिम्मेदारी घेतली प्रॉपरली चेकअप केलं तर काय हरकत नाही आहे. पण तुम्ही कुठल्याही प्रकारचं कशाही प्रकारचं चेक करताल तर चुकीचं आहे, ठीक आहे. या संदर्भात नेट एजन्सीला आपण मेल पण केलेला आहे NTला, तर त्यांचा रिप्लाय याबद्दल भेटलेला नाही आहे. पण ज्या गोष्टी चुकीच्या होत्या त्या कुठे ना कुठे थांबल्या पाहिजे, ठीक आहे. विद्यार्थी एक्झाम देतात त्यावेळेस ते फ्रेश माइंडने असतात, त्यांना फ्रेश वेनीच एक्झाम देता आला पाहिजे. त्या अनुषंगाने कुठं ना कुठं रूल थोडेसे प्रॉपरली चेंज केले पाहिजे किंवा गायडन्स जे आहे ना किंवा गाईडलाईन ज्या आपण ज्या सबऑर्डिनेटला देतो त्या प्रॉपरली दिल्या पाहिजे, ठीक आहे. कारण काय होतं, वरतून प्रॉपरली रूल्स येतात पण खाली ते वेगळ्याच वेळी फॉलो केले जातात. आणि रूल जे आहेत ना ते काही सेंटरनुसार पण वेगवेगळे होतात. म्हणजे सेंटर रूल जो व्यक्ती आहे ना तो त्याच्या पद्धतीने पण रूल अप्लाय करतो. आता साधी गोष्ट आहे, पण नेट एक्झाम आहे, ओव्हरऑल इंडिया कंडक्ट होते, सर्व ठिकाणी सेम रूल आहेत, पण सेंटरनुसार तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रूल पाहायला भेटतात, बरं. म्हणजे काही सेंटरला बेल्ट वगैरे अलॉट होतात, काही सेंटरला ठेवत नाही. म्हणजे हे काय होतं, प्रॉपर वेनी गाईडलाईन आहेत ना त्या दिलेल्या नसतात, जे पण अथॉरिटी असेल त्यांना. जर गाईडलाईन जर प्रॉपरली दिल्या तर त्या ठिकाणी सर्व सेंटरवर समानतेने गोष्टी हँडल होतील. सेंटर वाईज रूल चेंज झाले नाही पाहिजे, ठीक आहे. या पण गोष्टीकडे कुठं ना कुठं या एजन्सीजनी लक्ष दिलं पाहिजे. फ्रेंड, हे लेसन बनवण्याचा हेतू आहे की या गोष्टी कुठे ना कुठे चुकीच्या वेळी काही ठिकाणी हँडल होत आहेत, त्या संदर्भात प्रॉपरली गायडन्स त्यांनी केलं पाहिजे त्यांच्या सबऑर्डिनेटला आणि प्रॉपरली त्या गोष्टी फॉलो करायला सांगितल्या पाहिजे, ठीक आहे. आणि त्याचबरोबरचा आपण विचार केला की यांचं जे नोटिफिकेशन असतं फॉर एक्झाम्पल सेट एक्झाम कधी होईल, त्यांनी अनऑफिशियली वृत्तपत्रांना इन्फॉर्मेशन दिली की जून महिन्यामध्ये सेट एक्झाम होईल, पण हीच इन्फॉर्मेशन ते ऑफिशियली पण देऊ शकले असते की एक्सपेक्टेड डेट आहे जून जुलैमध्ये एक्झाम होईल. अशी जरी इन्फॉर्मेशन त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला टाकली तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक आयडिया तरी येईल की जून जुलैमध्ये एक्झाम होत आहे, ही इन्फॉर्मेशन आपल्याला ऑफिशियली कळलेली आहे. सिंपल ना, म्हणजे विद्यार्थ्यांना थोडंसं टार्गेट करता येतं, प्रॉपरली त्यांना अभ्यास करता येतो. म्हणजे एक गाईडलाईन्स म्हणून त्यांनी त्यांच्या वेबसाईटला असे काही बेसिक अपडेट दिले पाहिजे जेणेकरून विद्यार्थी ते फॉलो करतील, त्यानुसार ते अभ्यास वगैरे करतील. आता जसं की नेट एक्झामचा निकाल लागणार आहे, अनेक विद्यार्थी विचारतात कधी लागणार, एक्झॅक्ट डेट नसते, ठीक आहे. त्यांनी निदान एक्सपेक्टेड डेट तरी सांगितले पाहिजे की या 2 आठवड्यात निकाल लागल, या 3 आठवड्यात निकाल लागल, असं काहीतरी एक इन्फॉर्मेशन त्यांनी देणं अपेक्षित असतं. आता होतं काही विद्यार्थी लाखोंनी असतात सेट नेट देणारे, ठीक आहे. नेट एक्झाम देणारे 4 लाख 5 लाख विद्यार्थी असतात, सेट एक्झाम देणारे विद्यार्थी 1 लाख पर्यंत असतात.
मग इतके विद्यार्थी त्यांच्या म्हणजे निकालाची किंवा एक्झामिनेशनच्या नोटिफिकेशनची वाट पाहत असतात. तर त्या संदर्भात त्यांनी कुठं ना कुठं एक ऑफिशियल नोटिफिकेशन दिलं पाहिजे. मग ते एक्झॅक्टच द्यावं अशी अपेक्षा नाही आहे, निदान एक्सपेक्टेड तरी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली पाहिजे की अंदाजे ठीक आहे ही डेट आपली एक्झामची असू शकते, असं काहीतरी त्यांनी सांगितलं पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना आयडिया येईल, विद्यार्थी त्यांना फ्रिक्वेंटली कॉल करणार नाही. ठीक आहे, आणि जे काही त्यांना आन्सर भेटून जाईल. कारण होतं काय, विद्यार्थी खूप सारे विचारतात की सर एक्झाम कधी होणार, त्याचं आन्सर एक्झॅक्ट कोणाकडे नसतं. कारण त्यांनी फक्त एकदा सांगितलं होतं अनऑफिशियली जूनपर्यंत एक्झाम होईल, पण त्यानंतर कुठलंही त्यांचं अपडेट नाही. ठीक आहे, त्याचबरोबर जर तुम्ही या सेंटरला कॉल करण्याचा प्रयत्न केला तर ते लवकर कॉलही उचलत नाही. म्हणजे पहा, तुम्ही इनडायरेक्टली अनऑफिशियली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, पण जर कॉमन विद्यार्थी जे असतील त्यांना सेट डिपार्टमेंटला कॉल करायचं म्हणलं तर ते कॉल करतात, पण ते लवकर उचलत नाही. म्हणजे ह्या ज्या गोष्टीत ह्या पण कुठं ना कुठं प्रॉपर वेने झाल्या पाहिजे. ठीक आहे, अनेक विद्यार्थी म्हणतात की आम्ही सर सेट विभागाला खूप कॉल करतो पण तिथं कॉल रिसिव्ह केला जात नाही, असं अनेक विद्यार्थ्यांचे मला जे मेसेज असतात. पण या ठिकाणी त्यांच्यामार्फत कॉल उचलण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना आन्सरिंग करण्यासाठी एखादी अथॉरिटी नेमली पाहिजे. ठीक आहे, नेट एक्झाम बाबतीत पण तसंच आहे, कॉल लावा ते उचलत नाही. म्हणजे तुम्ही लँडलाईन नंबर दिलेत, ते नंबर विद्यार्थ्यांसाठी आहेत, मग विद्यार्थी त्यावर कॉल करणार आहे. मग जर विद्यार्थ्यांनी कॉल केला तर तो तुम्ही रिसिव्ह केला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे बेसिक या ठिकाणी काही ज्या गोष्टी आहेत त्या अपडेट केल्या पाहिजे. यामध्ये ट्रान्सपरन्सी तुम्ही डेफिनेटली आणा, पण ट्रान्सपरन्सीसोबत ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत याकडे पण थोडं लक्ष द्या. ठीक आहे, तर फ्रेंड अनेक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी एक्झाम रिलेटेड जे म्हणणं होतं TET संदर्भात किंवा नेट एक्झाम संदर्भात ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवले, मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे, जेणेकरून या पॉईंटला आपण हायलाईट करू शकतो आणि अनेकांनी हा जर पॉईंट हायलाईट केला तर तो कुठं ना कुठं सेट नेट डिपार्टमेंटपर्यंत पोहोचल आणि त्यांच्यामार्फत या गोष्टींना थोडंसं म्हणू शकतो एक प्रॉपर याने हँडल केलं जाईल. कारण ह्या गोष्टी चुकीच्या होत आहेत. ठीक आहे, ह्या न होण्यासारख्या गोष्टीत ह्या होत आहेत, याचं वाईट वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवला. ठीक आहे, तर फ्रेंड सेट एक्झामचं झालंच तर एक्सपेक्टेड तुम्हाला सांगितलं जून महिन्यामध्ये सेट एक्झाम होऊ शकतो आणि नेट एक्झामचं तुम्हाला अपडेट मी प्रोव्हाइड करतच असतो. ठीक आहे, जून ओरिएंटेड आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत, त्याच पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. बाकी सेट नेटसाठी तुम्हाला काही गायडन्स हवा असेल, पेपर फर्स्टसाठी कोर्स वगैरे हवा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. आजचे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.